This conference will now be recorded. इमेज टॅग कसा घ्यायचा? इमेज नावाचा एक टॅग आहे आणि त्याच्यामध्ये इमेज कशी इन्सर्ट करायची. तसं स्टार्टिंगला माझी एक इमेज आहे, समजा ही एक इमेज असेल. ह्या इमेजचं एक्सटेन्शन बघायचं, राईट क्लिक करून JFIF जे काय एक्सटेन्शन असेल, शेवटी एक्सटेन्शन जास्त महत्वाचं आहे. चुकीचं एक्सटेन्शन दिलं तर ते इमेज डिस्प्ले होणार नाही. हे एक्सटेन्शन आहे माझं. त्यानंतर नोटपॅड मध्ये येतोय. नोटपॅड मध्ये आल्यानंतर मी इमेज टॅग लिहितोय. नोटपॅड मध्ये आल्यानंतर मी काय करतोय, इमेज टॅग लिहितोय. नोटपॅड मध्ये आल्यानंतर मी इमेज टॅग लिहितोय. कसं लिहिणार, इमेज आणि इमेजचं नाव सोर्स, जसा एचरेफ असतो तसा. इमेजचं नाव होतं लोगो 1, त्याचं एक्सटेन्शन जे काय असेल ते JFIF काहीतरी एक्सटेन्शन असेल. तुमचं काय एक्सटेन्शन असेल त्या पद्धती. ठीक आहे, असं काहीतरी मी केलेलं आहे. इमेज हा टॅग आहे आणि सगळ्यात महत्वाचं इमेज कुठून घ्यायची, त्याचा सोर्स. या इमेजचं नाव आहे logo1.jfif. हे एक्सटेन्शन आहे. कुठलं एक्सटेन्शन असेल, जेपीजी असेल, BMP असेल, एनी टाइप ऑफ एक्सटेन्शन. एक्सटेन्शन प्रॉपरली लिहिणं गरजेचं आहे. सोर्स म्हणजे काय, ऍक्च्युअली इमेज कुठून आहे, लक्षात, त्याचं लोकेशन, त्याचा ऍड्रेस. एखादी वेबसाईट असेल, त्या वेबसाईट वरून इमेज सुद्धा आपण घेऊ शकतो. सेव्ह दिस. नाउ रिफ्रेश द ब्राउझर. Refresh the browsers. आले, इमेज आली माझी स्क्रीनवर. मला इमेज दिसती, हा इमेज. त्या स्क्रीनवर मला इमेज दिसती. इमेज मध्ये मला क्लिअरली कळतंय ऍक्च्युअली काय आहे. लक्षात, ही इमेज माझी आता आलेली दिसते. लक्षात, या इमेज मध्ये आता आपल्याला काही ऍट्रिब्यूट टाकायचे. मला विड्थ असेल, हाईट असेल, व्हर्टिकल स्पेस असेल, हॉरिझॉन्टल स्पेस असेल, त्यानुसार इमेज मला ऍडजस्ट करता आली बस. लक्षात, जी की आता त्याची ओरिजिनल साईज आहे ती मला ब्राउझरवर डिस्प्ले झालेली आहे. पण मला काय करायचंय, इमेजची विड्थ, हाईट जी काय असेल त्या पद्धती इमेज मला मॅनेज करायची, कारण ते जास्त महत्वाचं आहे. नंतर म्हणजे सुटेबल फॉर्म मध्ये इमेज इम्प्लिमेंट करून ती माझ्या ब्राउझरवर आली पाहिजे. पण त्यासाठी काय ऍट्रिब्यूट आहे, इमेजचे काय ऍट्रिब्यूट आहे, इमेजचे काय कुठले कुठले ऍट्रिब्यूट आहे इथं बघा. इथं इमेजचे मी पहिला ऍट्रिब्यूट लिहितोय विड्थ आणि हाईट, जी सोपी आहे ती. इथं विड्थ लिहितोय, विड्थ ठीक आहे 50 आणि हाईट काहीतरी 50 लिहिली. मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे, अगोदरच्या लेक्चरला पण किंवा प्रिव्हियस लेक्चरला पण सांगितलेलं आहे. पर्सेंटेज मध्ये सुद्धा तुम्ही विड्थ हाईट देऊ शकता, विदाउट पर्सेंट मध्ये पण देऊ शकता. विदाउट पर्सेंट मध्ये दिलं तर ते पिक्सेल असेल, विदाउट पर्सेंट मध्ये दिलं तर ते काय असेल, पिक्सेल असेल. पर्सेंट मीन्स असेल 100 पैकी किती, त्या टाईप गत असेल. आता 50-50 दिलेलं मी, कसं दिसेल ते बघा स्क्रीनवर. 50-50 हे पिक्सेल झालं, त्यामुळे ती इमेज छोटी दिसते मला. 50-50 बघा कोपऱ्यात इमेज गेलेली दिसते का तुम्हाला? हे पिक्सेल मध्ये लक्षात, पिक्सेल म्हणजे जस्ट लाईक अ डॉट एक. लक्षात, पिक्सेल आणि पर्सेंटेजचं युनिट वेगवेगळं आहे इनडायरेक्ट. लक्षात घ्या. आता पिक्सेल आहे म्हणजे हे 50 पिक्सेल ही त्याची विड्थ झाली आणि 50 पिक्सेल ही काय झाली, त्याची हाईट झाली. आणि जर मी 50% दिलं काय फरक दिसतो ते बघा. 50%
नाव दे आर 50%. आउटपुट काय येते ते बघा. रिफ्रेश, ब्राउझर रिफ्रेश करतोय. सो नाव दिस इज 50%. म्हणजे ब्राउझरच्या 50%. हा ब्राउझर जो आहे हे ब्राउझरची विड्थ किती आता 100. 100 मधले 50%. आलं लक्षात. 100 मधलं किती, हे 50% इथपर्यंत असेल, बरोबर आहे का? 100 मधले हे 50% इथपर्यंत असेल. एवढा भाग तुमचा इथं असेल. आणि जेवढी ब्राउझरची हाईट असेल त्या हाईटच्या 50%, त्यानुसार इमेज तुमची प्लेस होईल. जेवढा ब्राउझर असेल, आता हा ब्राउझर जेवढा असेल त्या ब्राउझरच्या प्रोफेशनली किंवा त्या ब्राउझरच्या पर्सेंटेज पद्धतीने ती मला इमेज डिस्प्ले होईल. जेवढा जर असेल म्हणजे हा 50% झाला, ती त्याची 50% विड्थ झाली आणि 50% काय झाली, हाईट झाली. हे जास्त महत्वाचं आहे. इमेज इन्सर्ट करणं हे चॅलेंजिंग नाही, इमेज रिक्वायरमेंट प्रमाणे ऍडजस्ट करणं हे चॅलेंजिंग आहे. त्यासाठी तुम्हाला ऍट्रिब्यूट माहित पाहिजे. त्यामुळे विड्थ आणि हाईट आहे सगळ्यात महत्वाचा. नंतर अलाइनमेंट. अलाइनमेंट मध्ये लेफ्ट, राईट, टॉप, मिडल आणि बॉटम. सो दीज आर अलाइनमेंट. अलाइनमेंट म्हणजे माहितीच आहे. अलाइन, मी इथं राईट करतोय. राईट म्हणजे राईट साइडला असेल. रिफ्रेश दिस ब्राउझर. राईट साइडला गेलेले, राईट साइडला माझी इमेज गेलेली अलाइनमेंट. हे रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला रिक्वायरमेंट नुसार इमेज प्लेस करणं गरजेचं आहे. इमेज टॅग जास्त महत्वाचा आहे, कारण कुठली वेबसाईट असेल तर इमेजेस असणारच आहे तुमची. त्यामुळे इमेज टॅग जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे राईट हँड साइडला तुमची इमेज गेलेली आहे. दिस इज अलाइनमेंट. फक्त ऍट्रिब्यूट लक्षात ठेवा. लेफ्ट, राईट, टॉप, मिडल आणि बॉटम. सो दीज आर अलाइनमेंट व्हॅल्यूज. एन मीन्स इथे एन म्हणजे काय दिलेलं आहे, पिक्सेल व्हॅल्यूज आहे किंवा पर्सेंटेज. त्यानंतर मी आधी सोपं घेतोय. अल्ट. अल्ट म्हणजे अल्टरनेटिव्ह नेम्स, अल्टरनेटिव्ह टेक्स्ट फॉर इमेज. म्हणजे आता हा इफेक्ट दिसणार नाही. अल्टरनेटिव्ह म्हणजे जसं व्हीव्यू मध्ये टूलटिप टेक्स्ट होतं आपलं. टूलटिप टेक्स्टने काय होत होतं, माऊसचा कर्सर नेला की आपल्याला नाव यायचं. आलं लक्षात. त्या टाइप गत अल्ट असेल. अल्ट म्हणजे अल्टरनेटिव्ह टेक्स्ट. when you pause the mouse cursor you have to display the whatever the name of that is. समजा मी आता दिलं तर मे बी काही ब्राउझर सपोर्ट करतात, काही ब्राउझर सपोर्ट करत नाही. त्याची कंपॅटिबिलिटी तुम्ही गुगलवर चेक करू शकता इनडायरेक्ट. ठीक आहे, काहीतरी दिलेलं आहे, दाखवलं तर ठीक आहे. माऊसचा कर्सर नेल्यानंतर ते नाव दाखवलं जातं. आता इथं दाखवणार नाही तो इनडायरेक्टली. तुम्ही किती केलं तर त्या डिपेंड करतं कंपॅटिबिलिटी, ब्राउझरच्या कंपॅटिबिलिटीवर. अल्ट म्हणजे काय, टेक्निकली फक्त एक थेरॉटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. अल्टरनेटिव्ह टेक्स्ट फॉर इमेज. आलं लक्षात. अल्टरनेटिव्ह टेक्स्ट फॉर अ इमेज हे टेक्निकली ध्यानात ठेवा. त्यानंतर बॉर्डर. इमेजला जर मला बॉर्डर द्यायची असेल, अल्टरनेटिव्ह कळलं असेल इनडायरेक्ट. बॉर्डर, इमेजला जर मला बॉर्डर द्यायची असेल, समजा मी बॉर्डर 10 व्हॅल्यू दिली तर मला बॉर्डर इमेजला माझ्या बॉर्डर आलेली असते. दिसती ब्लॅक कलरची थिकनेस दिसती. दीज आर बॉर्डर. आलं लक्षात. म्हणजे जसं तुम्ही व्हॅल्यू देता तसं तसं तुमचं ती बॉर्डर वाढत जाईल. आलं लक्षात. बॉर्डर म्हणजे अराउंड इमेज, अराउंड द इमेज म्हणजे लेफ्ट, राईट, सेंटर, लेफ्ट, राईट, बॉटम्स हे चारही बाजूनी तुमची बॉर्डर आलेली असते. आलं लक्षात. हे बॉर्डरची व्हॅल्यू असेल. नंतर एच स्पेस आणि व्ही स्पेस. एच स्पेस म्हणजे काय, हॉरिझॉन्टली स्पेस सोडले जाते. एच स्पेस म्हणजे हॉरिझॉन्टली. हॉरिझॉन्टली म्हणजे जसं आपल्याला व्ह्यू मध्ये लेफ्ट आणि राईट होते प्रॉपर्टी. एच स्पेस म्हणजे हॉरिझॉन्टली. मी तर 50 करतो म्हणजे हॉरिझॉन्टली तुमची स्पेस सोडली जाईल. हॉरिझॉन्टली म्हणजे कसे असेल, इकडून. आले लक्षात. हॉरिझॉन्टली म्हणजे ह्या बाजूने, हे कर्सर दिसतंय ह्या बाजूने हॉरिझॉन्टली. आणि व्ही स्पेस, व्ही स्पेस मी इथं करतोय. व्ही स्पेस काहीतरी 100 करतोय. लक्षात येईल तुम्हाला लगेच. रिफ्रेश ब्राउझर. आले. दीज आर व्हर्टिकल स्पेस. इथून किती सोडलेली असेल तुमची, किती सोडलेली असेल इथून 100. आलं लक्षात. आणि इकडून तुमची 50 आहे काय असेल. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्ही व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली स्पेस
ऍडजस्ट करू शकता किंवा अरेंज करू शकता इन दॅट. आलं लक्षात. हे ऍट्रिब्यूट तुम्हाला लक्षात होणं गरजेचं आहे. कधी कधी 2 मार्काला विचारतात व्हॉट आर द ऍट्रिब्यूट ऑफ इमेज टॅग. तर त्यावेळेस तुम्हाला ऍट्रिब्यूट माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर यूज मॅप आणि इज मॅप. यूज मॅप आणि इज मॅप खाली येणारच आहे इमेज मॅपिंग मध्ये. खालच्या टॉपिक मध्ये तुमचं कव्हर होईल असेल यूज मॅप आणि इज मॅप. ते मॅपिंग मध्ये येते ते. इमेज टॅग कळलेलं असेल. हे सगळं डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे. हे तुम्ही वाचू शकता इनडायरेक्ट. आणि एक इमेज टॅग लिहिलेला आहे दिसतोय. एक इमेज टॅग इथं लिहिलेला आहे बघा. सोर्स. आणि या सोर्स मध्ये नाव दिलेलं आहे. आता इथं सी कोलन वगैरे द्यायची गरज नाही. किंवा ज्या ड्राईव्ह वरून घ्यायचं त्याचा पाथ देणं गरजेचं आहे. ज्या ड्राईव्ह वरून घ्यायचा त्या ड्राईव्ह त्याचा पाथ देणं गरजेचं आहे. समजा डी कोलन वरून घेतलं तर डी कोलन स्लॅश. म्हणजे जसं तुमची जर इमेज डी कोलन वर असेल तर डी कोलन स्लॅश. आता माझी फाईल आणि इमेज त्याच फोल्डर मध्ये आहे त्यामुळे मी पाथ दिलेला नाही. त्यामुळे सी कोलन ज्या किंवा डी कोलन ज्या ड्राईव्ह मध्ये तुमची इमेज असेल त्या ड्राईव्हचा पाथ देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही इमेज टॅग इम्प्लिमेंट करू शकता इनडायरेक्ट. सो इमेज टॅग इथं बऱ्याच वेळा असा एक शब्द येतोय सोर्स मध्ये मी बऱ्याच वेळा इथं URL आहे. कारण ह्या बघा इमेज टॅग मध्ये एक महत्वाचा ऍट्रिब्यूट आहे कुठला SRC. लक्षात. SRC म्हणजे ऍक्च्युली ऍड्रेस. URL म्हणजे काय पाथ. तुमची इमेज तुम्हाला कुठून घ्यायची सी कोलन असेल एखाद्या वेबसाईट किंवा एखाद्या सर्व्हर मधून तुम्हाला ती इमेज घ्यायची असेल त्याचा पाथ तुम्हाला इथे मेन्शन करणं गरजेचं. त्याचा पाथ तुम्हाला इथे मेन्शन करणं गरजेचं. त्यामुळे इमेज टॅग हा जास्त महत्वाचा असेल. मग इथं सांगायचा प्रयत्न केलेला आहे इमेज टॅग. सो इमेज टॅग्स you have to embed images in HTML page. It has 2 attributes SRC आणि alt. हे दोन ऍट्रिब्यूट महत्वाचे. आता आपल्या दृष्टिकोनातून SRC जास्त महत्वाचं आहे ऍज कम्पेअर टू alt. SRC आणि बाकीचे तुमचे जे काय असेल नावं दाखवलेली बाकीचे जे काय असेल तुमचे नावं दाखवलेली म्हणजे इथं ऍट्रिब्यूट लक्षात ठेवा alt, alignment, height, width, border, h space, v space आणि यूज मॅप आणि इज मॅप हे खालच्या लेक्चर मध्ये येणारच. हे झालं टेक्निकली इमेज टॅग्स. इमेज टॅग समजलेलं असेल सगळ्यांना. बऱ्याच वेळा इमेजेस घ्यायला लागतात. बऱ्याच जणांचे इमेज डिस्प्ले होत नाही तर त्यांचा पाथचा प्रॉब्लेम असेल किंवा स्पेलिंग इमेजचं नाव चुकलेलं असेल. यापैकी काही इश्यू किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो. एक तर इमेजचा पाथ चुकलेला असेल किंवा समथिंग ऍड्रेस वगैरे चुकलेला असेल किंवा स्पेल आउट चुकलेला असेल. यापैकी काही चुकलेलं असेल तुमचं तर ठीक आहे. सो दिस इज नथिंग इमेज टॅग. त्यामुळे इमेज टॅग जास्त महत्वाचा असेल म्हणजे प्रॅक्टिकल पॉइंट आहे. नंतरचा क्वेश्चन लिहून घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सप्लेन इमेज मॅप. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन लिहून घ्या. एक्सप्लेन इमेज मॅप. एक्सप्लेन इमेज मॅप. ब्रॅकेट मध्ये लिहा क्लायंट साइड मॅपिंग अँड सर्व्हर साइड मॅपिंग. व्हेरी इम्पॉर्टंट 4 मार्क्स क्वेश्चन. एक्सप्लेन इमेज मॅपिंग ब्रॅकेट मध्ये क्लायंट साइड मॅपिंग अँड सर्व्हर साइड मॅपिंग. ब्रॅकेट मध्ये क्लायंट साइड मॅपिंग आणि सर्व्हर साइड मॅपिंग. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ठीक आहे लक्ष द्या आता. मॅपिंग म्हणजे काय समजून घ्या. ह्याच्यामध्ये आता ही माझी इमेजेस आहे. इमेजवर जसं आपण काल अँकर टॅग लिहित होतो क्लिक केल्यानंतर काय आलं होतं इन्फॉर्मेशन आली होती तशी इमेजला सुद्धा मी अँकर टॅग फॉलो करू शकतो. आलं लक्षात. इमेजला पण अँकर टॅग फॉलो करू शकतो. म्हणजे इमेज जे आहे त्या इमेजवर मी अँकर टॅग इम्प्लिमेंट करू शकतो. आलं लक्षात. म्हणजे ह्याच्यावर क्लिक केलं
ह्या इमेजवर मी क्लिक केलं, त्या इमेजच्या रिगार्डिंग मला जी काही इन्फॉर्मेशन असेल, इमेजच्या रिगार्डिंग जी काही इन्फॉर्मेशन ती माझी आली पाहिजे. ही टोटली एक इमेज आहे, ते समोर दिसतंय जे तुम्हाला टोटली एक इमेज आहे. त्या इमेजवर क्लिक केल्यानंतर मला जी काही रिलेव्हंट साइड असेल ती साइड मला ओपन झाली पाहिजे. आता इथं मी क्लिक केलं तरी काहीच उपयोग होणार नाही, कारण इथे अँकर टॅग लिहिलेलं आहे. अँकर टॅग लिहिलेलं नाही, सॉरी. मग आता समजा मला अँकर टॅग लिहायचा असेल, समजा मी आता अँकर टॅग लिहायचा असेल, मी कसा लिहिणार इमेज मध्ये? समजा मगाची फाईलचं नाव देतो am.html. लक्षात ठेवा, इमेज टॅगला एन नसतो, इमेज टॅगला एन नसतो. त्यामुळे इथं बघा इमेजचा एन केलेला नाहीये. तुम्हाला लक्षात आलं का? इमेजचा एन केलेला नाहीये. किंवा बरेच टीचर असतात येतात एन, तसा बीआर टॅग होता तसा इंदार. इमेज टॅगला एन नाही. आणि त्यानंतर मी आता अँकर टॅगचा एन करतो. इथं काय केलेलं आहे, जर मी ह्याच्यावर क्लिक केलं काय ओपन होईल? m.html फाईल ओपन होईल. आलं असेल, m.html फाईल ओपन होईल. इथं कुठेही क्लिक केलं दिसतंय, शेप चेंज झालेला आहे बघा. पुढे क्लिक करा इमेजवर, काय ओपन होईल तुमची? आली का? m.html ची फाईल ओपन झालेली. m.html ची फाईल तुमची ओपन झालेली. पुढेही क्लिक करा तुम्ही, पुढेही इमेजवर क्लिक केलं तर m.html ची फाईल तुमची ओपन झालेली. आलं लक्षात? जस्ट लाईक अँगल टॅग. पुढेही क्लिक करा, m.html ची फाईल तुमची ओपन होईल कुठल्याही इमेजवर क्लिक केल्यानंतर. इंदायरेक्ट थोडक्यात इथं कुठेही क्लिक केलं तर जे काय असेल m.html ची फाईल माझी ओपन होईल. आता मला कसं पाहिजे, समजा ही इमेज असेल आणि ह्या इमेजवर मल्टिपल मला काय करायचंय, क्लिक करायचं. म्हणजे ह्या सिम्बॉलवर क्लिक केलं की ह्या सिम्बॉलची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. नंतर मी विजन अकॅडमी या हे जे काय माझं स्टेटमेंट आहे ह्याच्यावर क्लिक केलं की मला त्याची रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आली पाहिजे. नंतर खालचं जे काय आहे ह्याच्यावर क्लिक केलं तर माझ्या कोडची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. म्हणजे असं मला जसं क्लिक करल तशी मला इन्फॉर्मेशन आली पाहिजे. जसं क्लिक करल तशी मला काय पाहिजे, ह्याच्यावर क्लिक केलं, क्लिक केलं तर त्याच्या रिलेव्हंट येते का? हॅलो हॅलो, आवाज येतोय? येते आवाज येतोय का? येतोय सर. येते ठीक आहे. येस, आवाज ठीक आहे, येते आवाज. ओके. ह्या इमेजवर आता मी कुठेही क्लिक केलं तर मला काय ओपन होईल? m.html ची फाईल ओपन होईल माझी. आले लक्षात? कुठेही क्लिक केलं तर m.html ची फाईल ओपन होईल. मला तसं कसं करायचंय ऍक्च्युली, की मला ह्या सिम्बॉलवर क्लिक केलं की ह्या सिम्बॉलची इन्फॉर्मेशन विजन अकॅडमीवर इथं कुठेही क्लिक केलं एवढा पोर्शन मध्ये तर मला ह्याच्या रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आली पाहिजे. इथं क्लिक केलं एवढ्या भागामध्ये तर ह्याच्या रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आली पाहिजे. आलं असेल. नंतर इथं काहीतरी दिसतंय मला, एक जस्ट रिव्हर सारखं दिसतंय. ह्याच्यावर क्लिक केलं की ह्याच्या रिलेटेड मला इन्फॉर्मेशन आली पाहिजे. म्हणजे इमेज मधल्या प्रत्येक पार्टची इन्फॉर्मेशन माझी आली पाहिजे इनडायरेक्ट. बेस एक्झाम्पल सांगतो, लगेच कळून जाईल. समजा इंडियाचा मॅप घेतला, मॅप माहिती आहे सगळ्यांना, इंडियाचा मॅप घेतला. इंडियाच्या मॅप मध्ये बरेचसे काय असतात, स्टेट असतात तुमचे. महाराष्ट्रावर क्लिक केलं, महाराष्ट्राची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. राजस्थानवर क्लिक केलं, राजस्थान स्टेटची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. मी स्टेट म्हणतोय. नंतर मी उत्तर प्रदेशवर क्लिक केलं,
उत्तर प्रदेशची जी मला इन्फॉर्मेशन आली पाहिजे. गोवावर क्लिक केलं, गोव्याची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. म्हणजे इंडियाचा मॅप एकच असेल, पण इंडियाच्या मॅप मध्ये जे काही स्टेट असेल, जसं क्लिक करून त्यांची रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आली पाहिजे. आलं लक्षात. त्यासाठी मॅपिंग हा कन्सेप्ट यूज केला जातो. कुठला कन्सेप्ट यूज केला जातो? मॅपिंग. कन्सेप्ट समजून घ्या. हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. ह्युमन बॉडी. आपली ह्युमन बॉडी आहे आणि ह्युमन बॉडीचे एक इमेज तुमच्या समोर आहे आणि ह्युमन बॉडीवर मी समजा आयवर क्लिक केलं तर आईचं फंक्शन काय आहे ते मला आलं पाहिजे. नोजवर क्लिक केलं तर नोजचं फंक्शन आहे काय आहे ते माझं आलं पाहिजे. इमेजवर मी सांगतोय. ह्युमन बॉडी एक अख्खी इमेज आहे आणि आपल्या ज्या ज्या पार्टवर मी क्लिक करत, माऊसने ज्या ज्या पार्टवर क्लिक करत त्यांचं रिलेव्हंट इन्फॉर्मेशन शो झाली पाहिजे. ज्यावेळेस मी आयवर क्लिक केलं आईची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. नोजवर क्लिक केलं तर नोजची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. हेअरवर क्लिक केलं तर हेअरच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आली पाहिजे. माउथवर क्लिक केलं की माउथची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. हँडवर क्लिक केलं की हँडच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आली पाहिजे. मग जसं मी क्लिक करत त्याची रिलेव्हंट इन्फॉर्मेशन माझी आली पाहिजे. जसं मी मॅपचं उदाहरण सांगितलं, जसं क्लिक करत त्या स्टेटची इन्फॉर्मेशन मला आली पाहिजे किंवा त्या स्टेटची जी काय साईड असेल ती मला ओपन झाली पाहिजे. आलं असेल. म्हणजे दिस इज अ बेस्ट एक्झाम्पल फॉर इमेज मॅपिंग. जर ऑनलाईन 7/12 शब्द ऐकलेला असेल, शेतीचा 7/12 काढतो आपण आणि बऱ्याच वेळा शेतीचा 7/12 काढताना आपल्याला महाराष्ट्राचा मॅप येतो. महाराष्ट्राच्या मॅपवर आपण क्लिक केलं, समजा मला आता पुढे समजा मला सासवड मधल्या XYZ काय असेल ते, किंवा सासवड मध्ये माझी शेती आहे, मग तिथलं मला 7/12 करायचं तर तुम्हाला महाराष्ट्राचा मॅप येईल. महाराष्ट्राच्या मॅप मध्ये सासवड कुठे आहे, सासवड क्लिक केलं की सासवडची लिंक तुमची ओपन होईल आणि त्यानंतर मग तुमचं स्टेट वगैरे समथिंग विलेज जसं तुम्ही क्लिक कराल तशी इन्फॉर्मेशन. म्हणजे 7/12 थोडक्यात तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला मॅप दिला जाईल. त्या मॅपवर तुम्ही क्लिक करा, तुमचं स्टेट कुठे आहे ते फाइंड आउट करा किंवा तुमचं जे काही गाव असेल सिटी कुठले आहे ते फाइंड आउट करा आणि तुमची रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तिथं ओपन होईल. म्हणजे दिस इज नथिंग बट द मॅपिंग. दिस इज नथिंग बट द मॅपिंग. सो मॅपिंग इम्प्लिमेंट करण्याच्या दोन पार्ट आहे. एक क्लायंट साइड मॅपिंग आहे आणि दुसरं सर्व्हर साइड मॅपिंग. आता मी ह्या इमेजवर फोकस करतो. मॅपिंग कसं करायचं, क्लायंट साइड मॅपिंग आहे आणि कुठलं असेल सर्व्हर साइड मॅपिंग. असे दोन पार्ट आहे. तर क्लायंट साइड मॅपिंग काय आहे आणि सर्व्हर साइड मॅपिंग काय ते समजून घ्या. आता सध्या प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण क्लायंट साइड मॅपिंग पाहतो. आता मी अँकर टॅग हा काढून टाकतोय आणि आपल्याला प्रत्येक पार्टची मॅपिंग करायची. ठीक आहे. सध्या माझी इमेज जी आहे ती इमेज लिहिलेली, त्याची बाय डिफॉल्ट जी काय विड्थ आणि हाईट जी आहे ती माझी जशी आहे तशीच ठेवली. आता लक्ष द्या, कसं करतो ते टेक्निकली समजून घ्या. मी आधी क्लायंट साइड मॅपिंग घेतो. आता क्लायंट साइड मॅपिंग घेतलं. मॅपिंग घेतल्यानंतर मला इमेज टॅग तर लिहायला लागेल. पहिल्यांदा इमेज टॅग लिहिला, सोर्स लिहिलं, जे जे रिलेव्हंट ऍट्रिब्यूट आहे कंपल्सरी ते ऍट्रिब्यूट लिहा. ठीक आहे. आता विड्थ आणि हाईट तुमच्या पद्धतीने तुम्हाला लिहायचे असेल तर लिहू शकता. मी लिहितो विड्थ आणि हाईट, ठीक जे काय असेल. ठीक आहे. आता काय लिहित नाही. आणि इथं ज्यावेळेस मी क्लायंट साइड मॅपिंग करत त्यावेळेस मला यूज मॅप हा ऍट्रिब्यूट इथं वापरायला लागेल. रिमेंबर दिस व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. ज्या टायमाला मी क्लायंट साइड मॅपिंग करन त्यावेळेस मला यूज मॅप हा ऍट्रिब्यूट वापरायला लागेल आणि त्यानंतर यूज मॅपच्या पुढं त्याची व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. त्याची व्हॅल्यू मध्ये यूज मॅपची मला व्हॅल्यू द्यायची असेल तर त्याची सुरुवात म्हणजे हॅशने करायला लागेल. रिमेंबर दिस. आणि त्या मॅपचं नाव तुम्हाला काय द्यायचं असेल ते नाव तुम्ही देऊ शकता. म्हणजे काय असेल, सुरुवात कशी द्यायची, डबल कोट मध्ये द्या किंवा नाही दिलं तरी चालेल. यू स्टार्ट फ्रॉम हॅश आणि त्याचं नाव तुम्हाला काय द्यायचं ते देऊ शकता. पी मॅप दिलेलं आहे. नाव दिस. रिमेंबर दिस. ज्या ज्या टायमाला तुम्ही क्लायंट साइड मॅपिंग यूज करताल त्यावेळेस यूज मॅप हा ऍट्रिब्यूट तुम्हाला वापरायला लागेल. आणि आफ्टर दॅट मॅपिंग नेम. and mapping name always start with the hash. Mapping name always start with the hash. Remember this. So आता हे झालं आपलं इमेज टॅग मध्ये यूज मॅप हा ऍट्रिब्यूट वापरून. त्यानंतर आता मला काय करायचंय, त्या मॅप मधल्या प्रत्येक पार्टशी मला लिंक करायची. त्या मॅप मधल्या प्रत्येक पार्टशी काय करायचंय, लिंक करायची.
मी इथं एक एक्झाम्पल सांगतो. तर लिंक कसे करणार? लिंक करण्यासाठी मला मॅप, आता तो मॅप जो काय मी मॅपचं जे नाव लिहिलेलं आहे तो मॅप इथे मी डिफाईन करतोय. मॅप मी काय करतोय तो डिफाईन करतोय. जे मॅपचं जे नाव लिहिलंय तो आय विल बी डिफाईन मॅप नेम्स. सो आणि आता मला कोऑर्डिनेटचं नॉलेज माहित पाहिजे, कारण आता ही इमेज मी जर कन्सिडर केली आता सध्या, तर जर ही इमेज मी कन्सिडर केली, आता ह्या सिम्बॉलवर मला क्लिक करायचंय, या सिम्बॉलवर, तर ह्याचे कोऑर्डिनेट मला माहित पाहिजे. आता हा एवढा भाग समजा असा रेक्टँगल असेल, तर एवढ्या पोर्शन मध्ये क्लिक केलं तर ह्या सिम्बॉलची किंवा ह्या लोगोची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. हा इंडिकेट काय करतो? त्या लोगोची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. ह्या सिम्बॉलवर मी क्लिक केल्यानंतर, लक्षात ठेवा, या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर, एवढ्याच पोर्शनवर मी क्लिक केल्यानंतर माझं काय आलं पाहिजे? त्याची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. या जी काय असेल, जी काही इन्फॉर्मेशन असेल, येते आवाज? येस. ह्या सिम्बॉलवर किंवा ह्या लोगोवर मी क्लिक केल्यानंतर त्याची मला इन्फॉर्मेशन आली पाहिजे निघाली ह्या सिम्बॉल. आता ह्याचे कोऑर्डिनेट कसे शोधायचे? तर हा एक कन्सिडर करू, हा रेक्टँगल आहे. रिमेंबर, रेक्टँगलला दोन कोऑर्डिनेट असतात, एक लेफ्ट कोऑर्डिनेट आणि तुमचे बॉटमचे कोऑर्डिनेट असेल. आता कोऑर्डिनेट शोधण्यासाठी ही इमेज मी MS पेंट मध्ये ओपन करतो. पुढे ओपन करतो, MS पेंट मध्ये ओपन करतो. MS पेंट इमेज मी पुढे ओपन करतो, ओपन विथ इमेज पेन मध्ये ओपन करतो. म्हणजे मला काय दिसेल की त्याचे कोऑर्डिनेट मला आयडेंटिफाय करता येईल, एक्झॅक्टली कोऑर्डिनेट मला मिळून जाईल. महत्वाचं फीचर आहे. बऱ्याच ठिकाणी हे इमेज मॅपिंग वापरलं जातं. मी दोन लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेले आहे, दोन लाईव्ह एक्झाम्पल सांगितलेले तुम्हाला. तर ह्याचे कोऑर्डिनेट मला फाइंड आउट करण्यासाठी, सो व्हॉट एव्हर द दिस इमेज आय विल बी ओपन इन अ पेंट किंवा रिलेव्हंट कुठलाही तुमचं सॉफ्टवेअर असेल ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेट पोझिशन दिसतं त्याच्यात ती ओपन करा. सो आय विल बी ओपन दिस पेंट. पेन मध्ये ओपन केलेलं आहे आणि पेन मध्ये ओपन झाल्यानंतर ती इमेज तुमची पेन मध्ये ओपन झालेली असते. समोर स्क्रीनवर दिसते आली. आता हा सिम्बॉल बघा तुम्ही, हा सिम्बॉलचे कोऑर्डिनेट शोधायचे. हा सिम्बॉल एवढा पोर्शन बघा, इथं कोपऱ्याला एक दिसतोय तुम्हाला बघा, कोऑर्डिनेट दिसते. कुणी सांगा मला ह्याचे कोऑर्डिनेट काय दिसतात? पेनच्या कोपऱ्याला दिसतंय बघा, पेनच्या बॉटमच्या कोपऱ्याला दिसतंय. किती कोऑर्डिनेट दिसतंय बघा? एक्स कोऑर्डिनेट किती आणि वाय कोऑर्डिनेट किती? आदिनाथ झोपलाय का? जागा आहे सर. हा. ओके ओके. सो व्हॉट विल बी कोऑर्डिनेट ऑफ दिस इमेज? मला जो माझा कर्सर आता इथं नेलेला आहे बघा, आता हा कर्सर इथं नेलेला आहे, त्याचे कोऑर्डिनेट किती आहे? किती कोऑर्डिनेट? एकच दिसतं. खाली खाली दिसतंय बघ, पेनच्या एकदम बॉटमला खाली जायचं. तुमचा लेफ्टचा कॉर्नर खाली, लेफ्टचा बॉटम कॉर्नर, लेफ्ट साइडचा बॉटम कॉर्नर एकदम खाली खाली दिसेल, एकदम खाली दिसतंय का? सर नाही सर, नाही दिसत, दिसणारच नाही. आता दिसेल बघा, आता दिसतंय का बघा? बघा दिसलं का? दिसलं? एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट एवढं तर दिसतंय? नाही दिसत. खाली बघा, लेफ्ट साइडच्या बॉटमला जायचं, दिसतंय का? लेफ्ट साइडचा बॉटमला दिसतंय का? खाली 860 दिसतं का? 860, 860 आणि 65 दिसतंय का? 860 दिसतंय का? काहीतरी दिसतंय का? ओके 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 ओके, ठीक आहे. म्हणजे एवढं तरी कळलं बघा. इथं त्याचा कोऑर्डिनेट लक्षात द्या. नंतरची असाइनमेंट तुम्हालाच असेल. काही जण खूप करतात चांगले, काही जण काहीच करत नाही. जे करत नाही त्यांच्यासाठी वेलकम असं, आलं लक्षात द्या. जे करत नाही त्यांच्यासाठी वेलकम असं. तर हा कोऑर्डिनेट मी इथं शोधलेला आहे. कसा शोधलेला आहे ते फाइंड आउट केलेलं आहे इनडायरेक्टली. तो कोऑर्डिनेट कसा शोधलेला आहे ते बघा. इथं त्याचा कोऑर्डिनेट चेंजेस होतो, जसं मी माऊसचं कर्सर हलवून तो चेंजेस होईल. ठीक आहे, हा कोऑर्डिनेट मी बरोबर त्या लेवलने घेतोय. साधारण एक 860 आणि ठीक आहे 860 आणि 76 घेतोय. 860 आणि काय 76. इथे लिहून ठेवतोय जरा, 860 आणि किती
76. ओके. आणि हा त्याचा झाला वरचा कोऑर्डिनेट. आता मी बॉटमचा बघा, मी कर्सर इथं नेलेला आहे. हा कर्सर इथं नेलेला आहे बघा, कर्सर इथं खाली लिहिलेलं आहे. याचा बॉटमचा किती दिसतोय? बॉटमचा म्हणजे एवढा भाग तुमचा पोर्शन कव्हर झाला. ह्या पोर्शन मध्ये कुठेही क्लिक केला, रिलेव्हंट पोर्शन ओपन. किती दिसतोय? बॉटमचा बघा, इथं बॉटमचा कोऑर्डिनेट किती दिसतोय? तिथंच बघा, जिथं आहे तिथं कर्सर हलतोय तो. वाटलंच तर मी हा कर्सर स्पॉटलाइट घेतो. आता येतं का स्पॉटलाइट घेतल्यावर त्याचे कोऑर्डिनेट दिसत नाही. आणि पेंडे किती येतोय? 1000 किती झालं? 1012 आणि 135. येस और नो? 1012 and 135 पिक्सेल आहेत. Yes. आलं? 1012 आणि काय असेल तुमचा 135. ठीक आहे. मी आता इथं नोटिंग करतोय म्हणजे मला ते नंतर मला सोपं जाईल. एवढं कुणी तुम्हाला सांगणार नाही. 135 ना? ठीक आहे. थोडंफार इकडं तिकडं झालं तरी चालेल. ठीक आहे. हे कसे फाइंड आउट केले ते बघा. आता ठीक आहे. आता काय करायचं म्हणजे हा एक रेक्टँगल शोधलेला आहे. एक इनडायरेक्ट हे रेक्टँगलचे कोऑर्डिनेट असेल म्हणजे लोगोचे कोऑर्डिनेट. लोगो म्हणजे ते रेक्टँगल मध्ये मी मॅप किंवा रेक्टँगल पॉइंट ऑफ व्ह्यू कन्सिडर केलेला आहे. त्याचे कोऑर्डिनेट शोधले, फाइंड आउट केलेले आहे. त्याचा लेफ्ट मोस्ट आणि त्याचा जो काय बॉटमचा जो कोऑर्डिनेट आहे ते शोधलेले आहे. आता हे कोऑर्डिनेट मला लिहायचे आणि त्याला क्लिक केल्यानंतर ती तुमची इन्फॉर्मेशन ओपन झाली पाहिजे. ठीक आहे. आता ते कसं लिहायचं? तर त्यासाठी एरिया कसं लिहितोय ते बघा. एरिया हा टॅग आहे, मॅपच्या आतमध्ये लिहायचा. कुठला टॅग आहे? एरिया. एरिया. शेप म्हणजे कुठला? की तुम्ही कोऑर्डिनेट कुठल्या फॉर्मॅट मध्ये कुठल्या जिओमेट्री मध्ये फाइंड आउट केले तर रेक्टँगल म्हणजे त्याचे दोन कोऑर्डिनेट असतात. एक लेफ्ट मोस्ट आणि एक तुमचं बॉटम राईट मोस्ट, असे दोन कोऑर्डिनेट असतात. मग हे रेक्ट आहे, खाली येणारच आहे ते कळन तुम्हाला. रेक्ट म्हणजे रेक्टँगल फॉर्मॅट मध्ये तुम्ही कोऑर्डिनेट शोधलेले. आता ते कोऑर्डिनेट लिहायचे. तर पहिला कोऑर्डिनेट कुठला शोधला होता? 860 एक्स ऍक्सिस आणि 76. आणि दुसरा कोऑर्डिनेट माझा काय आला? 1012. आणि नाव नेक्स्ट कोऑर्डिनेट कुठला आहे माझा? 135. आलं लक्षात? ठीक आहे. बाकीचे हे मला काय लागणार नाही, अल्टरनेट वगैरे ते काढून टाकतो. एच शेप म्हणजे काय? ह्याला ओपन केल्यानंतर ह्या कोऑर्डिनेट मध्ये कुठेही क्लिक केलं, ह्या सेक्शन मध्ये कुठेही क्लिक केलं म्हणजे हे लोगोचे कोऑर्डिनेट आहे. ह्या लोगोवर कुठे क्लिक केलं तर काय ओपन कर? ही इन्फॉर्मेशन ओपन कर. काय? s.html ची फाईल ओपन कर. s.html ची फाईल काहीतरी मी तयार करतोय इथं नोटपॅड मध्ये. मी समजा s.html फाईल तयार करतोय काहीतरी. s.html काहीतरी तयार करतोय. s.html ची फाईल मी इथं तयार करतोय. मी काय तयार करत नाही, मी जस्ट टाईप करून सांगतोय तुम्हाला. s.html इथं काहीतरी नाव देतोय, लोगो ऑफ विजन असं काहीतरी टाकतोय, असं काहीतरी नाव देतोय. आणि त्याच्या रिलेव्हंट इन्फॉर्मेशन असेल तुमची जी काय असेल. आणि इथं मी सेव्ह करतोय. काहीतरी नाव जे काय नाव दिलेलं असेल s.html. So now all files and save this file. झालं? ही फाईल सेव्ह केली s.html. ही फाईल मी सेव्ह केली s.html. सेव्ह केल्यानंतर झालं. आता इथं हे बाकीचं मी काढून टाकतो. आता सेव्ह दिस आणि मी इथं ओपन करतोय. आता रिफ्रेश करतोय ब्राउझर. आता बघा तुम्हाला इथं पुढे इमेजवर क्लिक केल्यानंतर इन्फॉर्मेशन डिस्प्ले होणार नाही. आता फक्त लोगोवर क्लिक केलंय बघा. लोगोवर क्लिक केल्यानंतर बघा चेंज झालं का? हायपरलिंक सारखं, अँकर टॅग सारखं चेंज झालंय का? बघा दिसलं का? अँकर टॅग सारखं दिसलं का? इथं बघा क्लिकेबल एरिया आला का? माऊसचा कर्सर चेंज झाला, दिसलं का? इथं बघा माऊसचा कर्सर नॉर्मल येतोय तुमचं, कारण आपण कुठे लिहिलेलं आहे? एवढ्या पोर्शन वरच आपण लॉजिक लिहिलेलं आहे. इथं कुठेही क्लिक केलं तर काय ओपन झालं पाहिजे? आलं का?
आर यू गेटिंग? लोगो ऑफ विजन अकॅडमी. इथं कुठेही क्लिक केलं, इथं कुठेही क्लिक केलं तर ओपन होणार नाही. का ओपन होणार नाही? कारण मॅपिंगच केले नाही आपण मॅपिंगच केले नाही. आपण फक्त इथं कुठेही क्लिक कर. user can be click anywhere in a logo. User can be click anywhere in a logo. So when you click this, they will open the relevant information about the logo. लक्षात का? Just like a map, just like a map, just like a map. म्हणजे ती इन्फॉर्मेशन मला डिस्प्ले होईल इथं. लक्षात का? आता मला काय करायचंय, लक्ष द्या. हा विजन अकॅडमी, इथं कुठेही मी क्लिक केलं, मी मॅपिंग दुसरं कसं लिहितोय बघा, विजन अकॅडमी. आता इथं क्लिक केलं तरी काही होणार आहे का? नाही, कारण इथं मी लॉजिकली लिहिलेलं नाही. विजन अकॅडमी इथं कुठेही क्लिक केलं तर मला माझी विजन अकॅडमीची हिस्ट्री जी काही इन्फॉर्मेशन आले ती मला डिस्प्ले झाली पाहिजे. आता मी परत तसंच करतो. मी कुठे जातो, माझ्या MS पेन मध्ये ती इमेज ऑलरेडी ओपन केलेली आणि ह्याचे कोऑर्डिनेट शोधून घेतो. विजन अकॅडमी कुठून सुरू होते, कुठून सुरू होते सांगू शकता? कोऑर्डिनेट किती मला ह्याचे? बघा इथं इथं कर्सर येते, किती येते, किती आहे, किती आहे? चॅटिंग करून सांगा कोणीतरी किती आहे कोऑर्डिनेट त्याचा. लेफ्ट सेक्शनचा कोऑर्डिनेट 635 आणि काय 182 आहे काहीतरी. 635 आणि येस 635 आणि 182. ठीक आहे, इथं ठीक आहे, मला तुम्ही सांगितलेले 635. थोडंफार चालेल इकडचं तिकडं. त्यानंतर ह्याचा शेवटचा कोऑर्डिनेट बघा इथं. म्हणजे हा एवढा अख्खा पोर्शन एक ऍज अ रेक्टँगल, मी ऍज अ रेक्टँगल ऍज अ जॉमेट्री कन्सिडर केलेले. आता इथं बघा मी इथं क्लिक केलेले आहे. आता इथं याचा काय येतोय, इथं याचा किती येतोय? एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट किती येतोय? 1225 आणि 246. 1225 आणि 246. थोडंफार इकडचं तिकडे झालं तरी चालेल, कारण थोडं हल्लं तरी हे चेंज होते. लक्षात आलं असेल? म्हणजे हा एक अख्खा रेक्टँगल दॅट विल बी कन्सिडर. म्हणजे हा एक अख्खा एक पोर्शन कन्सिडर केलेला आहे आणि मग आता त्याच्यावर मी मॅप करणार आहे. त्याच्यावर मी काय करणार आहे? मॅप करणार आहे. सो आय विल बी इम्प्लिमेंट. मॅपिंग कसं करतो ते बघा इथे इनडायरेक्ट. हा ठीक आहे, कोणी चॅटिंगनी मला फक्त ते सांगा, म्हणजे मी तो पुटअप करतो इथं. चॅटिंगनी मला सांगा. हा ठीक आहे, ठीक आहे. आता मी माझ्या सोर्स मध्ये येतोय. सोर्स मध्ये परत आता हा एरिया टॅग लिहितोय. सोर्स मध्ये मी काय लिहितोय? परत एरिया टॅग लिहितोय. सोर्स मध्ये परत काय लिहितोय? एरिया टॅग. सेम दिस रेक्टँगल म्हणजे काय? मी कोऑर्डिनेट कशापर्यंत शोधलेत की रेक्टँगल पॉइंट हवे. तर कुठल्या रेक्टँगलला तुमचे दोन कोऑर्डिनेट पोझिशन असतात, एक लेफ्ट मोस्ट आणि एक बॉटम मोस्ट असतात. लेफ्टचा x1 y1 आणि बॉटमचा तुमचा x2 y2. ठीक आहे, आता कोऑर्डिनेट कुठले कुठले आहे? आता मगाशी स्टार्टिंगचा किती शोधला होता आपण? 635 आणि नंतर 182. थोडाफार इकडचा तिकडे झाला तरी चालेल. आणि दुसरा खालचा बॉटमचा होता 1227 आणि 245 काहीतरी आहे. ठीक आहे, आणि ह्याला क्लिक केल्यानंतर सॉरी मी ह्याच्यातच चेंजेस केलं. ओपन करतो मी परत. ठीक आहे, मी परत एरिया कॉपी पेस्ट करतो इथं. जुना जो आहे तो जुना तसाच व्हायचा आहे आणि याला पेस्ट करतो. सेम एरिया सेम रेक्टँगल कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट काय होते आपले आताचे विजन अकॅडमीचे कोऑर्डिनेट काय होते? 635 आणि नंतर काय होतं? 182 आणि नंतरचं काय होतं? 1227 and 245. येस गॉट इट. आणि ह्याला ओपन केल्यानंतर काय ओपन करायचंय? ती फाईल s2.html किंवा s2.html असेल किंवा m.html ओपन करतो किंवा जे काय असेल, किंवा s2.html असेल, जे काय असेल. आता ती फाईल तयार करतो. सेव्ह दिस. आणि ती फाईल मी तयार करतो नोटपॅड मध्ये.
ती फाईल मी तयार करतोय नोटपॅड मध्ये. जस्ट कॉपी पेस्ट. ठीक आहे. विजन अकॅडमी, इथे इन्फॉर्मेशन असेल, कोर्सेस काय असेल, कोर्सेस असेल समजा काय असेल BCA BCS काही लिहू शकता. आता काय मी जास्त टाईप करत नाही. सेव्ह दिस काय नावाने सेव्ह करणार, h2.html ऑल फाइल्स झालं, सेव्ह केलेलं. आता बघा नीट झालं, कसं मॅपिंग केले ते बघा. आणि नंतर मी माझ्या ब्राउझरवर येतोय. आता दोन ठिकाणी मॅपिंग केले मी बघा. हे पहिलं काय होतं, लोगोवर क्लिक केलं की लोगो ऑफ विजन अकॅडमी. लोगोवर क्लिक केल्यानंतर काय, लोगो ऑफ विजन अकॅडमी. आणि आता बघा आलं का, स्टेप चेंज झाला का बघा. इथं कुठेही क्लिक करा तुम्ही, दिसतं का माऊसचा कर्सर चेंज झालाय. इथं कुठेही क्लिक केला तर तुम्हाला काय दिसेल, आलंय का विजन अकॅडमीची इन्फॉर्मेशन. आता लक्षात आलं मॅप कसा तयार केला जातो. मॅपवर क्लिक केल्यानंतर बरोबर आपण त्या URL ला किंवा त्या डेस्टिनेशन मध्ये पोहोचतो आपण. याला म्हणतात इमेज विथ मल्टिपल मॅपिंग. एकाच इमेजवर आपण मल्टिपल मॅपिंग करायचा प्रयत्न केलेला आहे. मग इथं कुठेही क्लिक केला, ह्या रिलेव्हंट पोर्शनवर कुठेही क्लिक केला तर त्याचे रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तुमची ओपन होईल. त्याची रिलेव्हंट इन्फॉर्मेशन काय होईल, ओपन होईल. आलं लक्षात. ह्याच्यावर लोगोवर क्लिक केला, लोगोची इन्फॉर्मेशन. आता लक्षात आलं, समजा हा मॅप आहे, इंडियाचा मॅप आहे. आणि इथं पहिलं समजा कंट्री आहे आपली, सॉरी त्या कंट्रीमध्ये पहिला आहे स्टेट महाराष्ट्र. महाराष्ट्रावर क्लिक केला, महाराष्ट्राच्या रिलेव्हंट इन्फॉर्मेशन ओपन होईल. नंतर समजा इथं आहे राजस्थान, मॅप मध्ये राजस्थान आहे. सो आय विल बी क्लिक ऑन राजस्थान. सो यू हॅव टू डिस्प्ले द इन्फॉर्मेशन अबाउट द राजस्थान. यू हॅव टू डिस्प्ले द इन्फॉर्मेशन अबाउट द राजस्थान. गॉट इट. तुम्हाला हे तयार करायचंय ऍज अ होमवर्क असेल किंवा ऍज अ असाइनमेंट असेल. इमेज मॅप आलं लक्षात का, इमेज मॅप. मॅप गुगलवर सर्च मारलं तर मॅप मिळेल आणि तुम्हाला लिंक करायचे, कोऑर्डिनेट कसे शोधलेले आलं लक्षात. हे जर तुम्ही शोधलं ह्याचा बेनिफिट किती होऊ शकतो हे मी सांगायची गरज नाहीये. आलं लक्षात का, आलं लक्षात. ह्याचा बेनिफिट किती आहे हे मी सांगायची गरज नाही. थोडंफार तुम्हाला लाईव्ह लक्षात आलेलंच असेल. आलं लक्षात का, हे थोडंफार लाईव्ह तुमच्या आता लक्षात आलेलंच असेल इनडायरेक्टली. लक्षात आलं इनडायरेक्टली. त्यामुळे आता हे तुम्ही तुमच्या लेवलनी करू शकता इमेज मॅपिंग. आता इमेज मॅपिंगची थोडीशी मी थेरॉटिकली येतोय, म्हणजे कसं केलं जातं इमेज मॅपिंग, म्हणजे त्याचे टॅग कुठले कुठले आले ते इथं मी सांगितलेले. मी थोडंसं थेरॉटिकली घेतोय, आता सांगतो. इमेज, ज्या इमेजचं तुम्हाला मॅप करायचं ते इमेजचं नाव. नंतर नंबर 2 क्लायंट साइड मॅपिंग असेल तर यूज मॅप वापरलं जातं. आणि त्याचं नाव कसं, नाव काही द्या पण स्टार्ट विथ हॅश. स्टार्ट विथ काय असेल, हॅशने असेल. नंतर हे नाव मला डिफाइन करायचं. आता मॅपिंग मला डिफाइन करायचं. मॅपिंग डिफाइन करण्यासाठी कुठला ऍट्रिब्यूट असेल, सॉरी कुठला टॅग असेल, मॅप हा टॅग असेल. आणि ह्या मॅप मध्ये तुम्हाला त्या मॅपचं नाव इथे लिहिलेलं आहे, पी मॅप. हॅश द्यायचा नाही, आलं लक्षात. नंतर नेम ऑफ द मॅप. मग आता त्यांचं मॅपिंग डिफाइन करायचं. तर मी पहिल्या लोगोचा मॅपिंग डिफाइन करायचं. पहिल्या लोगोवर क्लिक केल्यानंतर लोगोची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. तो आय विल बी डिफाइन दिस. सो आय विल बी यूज ॲज एरिया. एरिया मध्ये मी काय केलेलं आहे, एरियामध्ये तुमचं कोऑर्डिनेट पोझिशन फाइंड आउट केलेलं आहे. मग कुठल्या टाइपचे कोऑर्डिनेट तुम्ही कन्सिडर केलेले आहे. सो आय विल बी कन्सिडर ॲज अ रेक्टँगल, ॲज अ जॉमेट्री. आता ह्याच्यात एरियामध्ये कुठले कुठले जॉमेट्रीज येतात ते इथं बघा. इथं जॉमेट्री कुठले कुठले येतात ते बघा. एरियामध्ये कुठले कुठले जॉमेट्री तुम्ही कन्सिडर करू शकता. पहिला रेक्टँगल. आणि रेक्टँगल साठी मी आता सांगितलं की 4 कोऑर्डिनेट असतात, म्हणजे 2 पेअर झाल्या. आणि कोऑर्डिनेट म्हणजे 4 कोऑर्डिनेट असतात. जसं मी आता x1 y1 शोधला होता आणि x2 y2 शोधला होता. रेक्ट शेप इक्वल टू रेक्ट, म्हणजे ज्याचं मॅपिंग करायचंय त्याचे कोऑर्डिनेट जर रेक्टँगल फॉर्मॅट मध्ये असेल किंवा रेक्टँगल या जॉमेट्रीच्या फॉर्मॅट मध्ये असेल, सो यू हॅव टू मेन्शन ॲज अ शेप ॲज अ रेक्टँगल. रिमेंबर दिस इन दॅट.
then suppose that जर तुमची जॉमेट्री शेप तुमचा असा पर्टिक्युलर शेप तुम्हाला आयडेंटिफाय करता येत नसेल तर पॉलिगॉन. सो पॉलिगॉन म्हणजे इरेग्युलर शेप, म्हणजे इट कॅन बी, दे आर नॉट फिक्स शेप. सो पॉलिगॉन मध्ये काय असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढे कोऑर्डिनेट मेन्शन करू शकता. जसं मी रेक्टँगलचे आता 4 कोऑर्डिनेट सेट केले, x1 y1 आणि x2 y2. मग तसं इथं शेप इक्वल टू पॉलिगॉन लिहिलं. मग त्याचे जेवढे तुमचे मल्टिपल ऑफ 2 मध्ये जे काही कोऑर्डिनेट असेल तेवढे तुम्ही इथे स्पेसिफाय करू शकता. जर तुम्हाला रेक्टँगल किंवा कुठल्या टाइपची जर जॉमेट्री तुम्हाला आयडेंटिफाय करता आली नाही. पॉलिगॉन म्हणजे काय असेल की जेवढे तुम्ही कोऑर्डिनेट देतात त्या पोर्शन वर कुठेही क्लिक केला तर त्याचा रिलेव्हंट पोर्शन तुमचा ओपन होईल. रिमेंबर दिस. नंतर सर्कल, इफ यू कन्सिडर ऍज अ जॉमेट्री ऍज अ सर्कल, सो यू हॅव टू मेन्शन ऍज अ सेट इक्वल टू सर्कल. यू हॅव टू मेन्शन ऍज अ सेट इक्वल टू सर्कल. आणि सर्कल मध्ये 3 व्हॅल्यू द्यायला लागतील तुम्हाला, x1 y1 आणि रेडियस. म्हणजे सर्क्युलर शेप असेल तुमचा. सर्क्युलर शेप मध्ये कुठेही क्लिक केला किंवा सर्क्युलर शेप मध्ये ती इमेजचा काही पार्ट येत असेल तर त्या केस मध्ये तुम्ही जर ते कोऑर्डिनेट ऍज अ सर्कलचे मेन्शन केलेले असतील, मग त्या सर्कलच्या कोऑर्डिनेट मेन्शन केल्यानंतर तिथं कुठेही क्लिक केल्यानंतर तर तुमचा रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तुमची ओपन होईल. सर्कलचे 3 कोऑर्डिनेट इथे स्पेसिफाय केलेले आहे. एक सेंटर पॉइंट असतो x1 y1 आणि थर्ड आहे रेडियस. सो यू हॅव टू मेन्शन द ऍज अ 3 कोऑर्डिनेट. आणि मग 3 कोऑर्डिनेट मेन्शन केल्यानंतर अख्खा एक तुमचा एक जो इमेजचा जो काय पार्ट आहे तो अख्खा एक सर्कल झालेला असेल. त्या सर्कलवर पुढेही क्लिक केला तर रिलेव्हंट पोर्शन ओपन होईल. रिमेंबर दिस. म्हणजे कुठल्या टाइपचं कोऑर्डिनेट तुम्हाला सांगायचंय तर 3 टाइपचे कोऑर्डिनेट दिलेले इथं. एक रेक्टँगल असेल, शेप असेल आणि तुमचा सर्कल असेल. पण शक्यतो जास्त करून रेक्टँगलच यूज करतोय. आलं लक्षात. खाली तुमचं एक्झाम्पल असेल, खाली काय असेल तुमचं एक्झाम्पल असेल. आलं लक्षात. इमेज मॅपिंग कळलं. इमेज मॅपिंग आलं लक्षात. इमेज मॅपिंग किती महत्वाचं आहे ते अंदाज आलेला असेल. मग इमेज मॅपिंग मध्ये काय केलेलं आहे बघा. ऍक्च्युअली इमेज विच इज एम्बेडेड इन अ इमेज टॅग. द इमेज टॅग मस्ट हॅव ऍट्रिब्यूट यूज मॅप which names the image map to use for the image. म्हणजे ऍक्च्युअली इथं इमेज काय केली जाईल, इन्सर्ट केली जाईल. आणि त्या इमेज इन्सर्ट करताना सगळ्यात महत्वाचा कुठला टॅग वापरला जाईल, तुमचा जे काय असेल यूज मॅप हा ऍट्रिब्यूट वापरला जाईल. त्या टॅग मधला सगळ्यात महत्वाचा ऍट्रिब्यूट कुठला, यूज मॅप. आणि तो काय स्पेसिफाय करतोय, नेम ऑफ तुमचं इमेज मॅप. म्हणजे इमेज मॅपिंगचं नाव इंडिकेट करायचं काम तुमचं यूज मॅप करतो इंडायरेक्ट. आणि त्यानंतर मॅप मध्ये काय करू शकता, मॅप मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे जे छोटे छोटे इमेजचे पार्ट आहे तर ते पार्ट तुम्ही डिफाइन करू शकता इनसाइड द एरिया टॅग मध्ये. आलं लक्षात. इनसाइड द काय म्हणजे कसं, मॅप लिहिल्यानंतर इथं तुम्ही इथं मॅप लिहिलं, मॅप मध्ये काय लिहिलं, मॅपचं नाव लिहिलं. मग आता मला त्या इमेज मधला प्रत्येक जो काही छोटा छोटा पार्ट आहे त्या पार्टवर मला लिंक द्यायची असेल. समजा हा महाराष्ट्रावर लिंक केलं तर महाराष्ट्राचा पार्ट ओपन होईल. हा समजा राजस्थान असेल तर राजस्थानचा पार्ट ओपन होईल. मग ते कसं मेन्शन करायचंय, यू हॅव टू मेन्शन ॲज अ एरिया टॅग. शेप कुठल्या टाइपचे कसे कोऑर्डिनेट तुम्ही शोधल्यात तर हे 4 पेअर आहे, 4 कोऑर्डिनेट पेअर आहे, x1 y1 आणि x2 y2. हे ऍज अ सिंटॅक्सचा पार्ट आहे. आणि ह्याच्यावर क्लिक केलं, ह्या कोऑर्डिनेट वर पुढेही क्लिक केलं तर व्हॉट विल बी ओपन, s.html ओपन होईल. रिमेंबर दिस. सेकंड मॅपिंग केलेलं आहे, समजा राजस्थान असेल, कन्सिडर दिस. सो एरिया सेम दिस. नेम ऑफ इमेज मॅप, तुमचं कोऑर्डिनेट पोझिशन. कोऑर्डिनेट कसे शोधल्यात बाबा, आय विल बी इम्प्लिमेंट ऍज अ अगेन 4 क्वाड्रंट पोर्शन्स. त्या पद्धतीने हा मेन्शन केलेला आहे. आणि ह्याला क्लिक केलं, इथं कुठेही कुठल्या भागावर क्लिक केलं तर व्हॉट विल बी ओपन, s2.html ओपन होईल. नाऊ कशाचा एंड केला, तुमचा मॅपचा एंड केलेला आहे. कशाचा एंड केला, मॅपचा एंड केला. आणि नंतर तुमचा इमेजचा एंड केलेला आहे. म्हणजे थोडक्यात कळलं, एरियाला एंडिंग नसतो, मॅप हा एंड केला, नंतर तुमचं बॉडीचा एंड आणि एस्टिमलचा एंड. म्हणजे हे मॅपिंग लक्षात आलं. म्हणजे उद्या जर मी इंडियाचा मॅप घेतला, इंडियाचा मॅप गुगल म्हणजे तुम्हाला होमवर्क असेल, इंडियाचा मॅप गुगलवर काढायचा, त्याच्यामध्ये जेवढे स्टेट असतील त्या प्रत्येक स्टेटला मॅपिंग करायचं. म्हणजे प्रत्येक स्टेटवर क्लिक केलं, महाराष्ट्रावर क्लिक केलं की महाराष्ट्राची इन्फॉर्मेशन. आलं लक्षात.
राजस्थानवर क्लिक केलं, राजस्थानची इन्फॉर्मेशन. नंतर मी समजा बिहारवर क्लिक केलं तर बिहारची इन्फॉर्मेशन आली. गोवावर क्लिक केलं, गोव्याची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. म्हणजे असे जेवढे जेवढे माझे स्टेट असेल तेवढे एरिया इथं मेन्शन असते. आणि त्या नावावर क्लिक केलं, मॅप मधल्या जे काय महाराष्ट्र नाव जे असेल त्याला क्लिक केलं की महाराष्ट्राची जी काही साईड असेल किंवा रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तुमची ओपन झाली पाहिजे. लक्षात आलं? इनडायरेक्टली कन्सेप्ट समजून घ्या. इंदायरेक्ट आलं असेल. ह्याला म्हणतात क्लायंट साइड मॅपिंग. एक्झाम्पल महत्वाचं आहे. इथे एक्झाम्पल मी दाखवलेलेच आहे. आलं लक्षात का? इथे एक्झाम्पल दाखवलेलेच आहे. इथं इनडायरेक्टली क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या लेवलनी याचा आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण जास्त महत्वाचं असेल. हे झालं क्लायंट साइड मॅपिंग. क्लायंट साइड म्हणजे काय? हे सगळं ब्राउझर ऑर्गनायझेशन असतं. ब्राउझर सगळं मॅनेज करण, ब्राउझर कोऑर्डिनेट पोझिशन लिंक करण, त्या पोर्शनवर क्लिक केलं की तिथं तुमची XYZ इन्फॉर्मेशन ओपन होईल. दीज आर ऑल दिस डुईंग बाय द युअर ब्राउझर. म्हणजे ह्याला क्लायंट साइड मॅपिंग म्हणलं जातं. आणि दुसरे आहे सर्व्हर साइड मॅपिंग. सर्व्हर साइड मॅपिंग मध्ये काय केलं जातं? कोऑर्डिनेट पोझिशन जसं क्लिक करत तसे कोऑर्डिनेट पोझिशन सर्व्हरला सेंड केले जातात. आणि त्या कोऑर्डिनेट पोझिशनला जी काही रिलेव्हंट इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्या ब्राउझरवर सेंड केली जाईल. सर्व्हर मॅपिंग म्हणजे काय? जस्ट लाईक आपण क्लिक करतो, एखादा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपण क्लिक करतो, म्हणजे आपली इन्फॉर्मेशन क्लायंट कडून कुठे जाते? सर्व्हरला जाते. सर्व्हर प्रोसेस करतो, प्रोसेस केल्यानंतर ती इन्फॉर्मेशन मला ब्राउझरवर आली जाते. ह्या टाईपचं जे काही वर्किंग आहे किंवा मेकॅनिझम आहे, ह्या टाईपचं मेकॅनिझम सर्व्हर साइड मॅपिंग पॉइंट ऑफ व्ह्यू असेल. तुम्ही ज्या इमेजवर क्लिक करतात त्या इमेजची जी काही कोऑर्डिनेट पोझिशन आहे ती सर्व्हरकडे गेलेली असेल. सर्व्हर फाइंड आउट करत की ह्या कोऑर्डिनेट पोझिशनला काय डिस्प्ले करायचंय, कुठली इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायची, ते फाइंड आउट करत किंवा प्रोसेस करत आणि अगेन सेंड बॅक टू तुमच्या क्लायंटला सेंड करत. क्लायंट म्हणजे ब्राउझरला सेंड करत आणि फायनली त्या ब्राउझर मध्ये ती रिलेव्हंट इन्फॉर्मेशन ओपन होईल. त्या ब्राउझर मध्ये ती रिलेव्हंट इन्फॉर्मेशन ओपन होईल. दिस इज नथिंग बट द सर्व्हर साइड मॅपिंग. मग सर्व्हर साइड मध्ये काय केलं जातं की ज्यावर क्लिक करत त्या त्या पोर्शन मध्ये काय काय ओपन करायचं हे सगळं तुमच्या सर्व्हर साइडला असतं. आता इथं कसं बघा, इथं क्लिक केलं, इथं मी क्लिक केलं, इथं कुठेही क्लिक केलं तर काय ओपन कर? s.html. इथं कुठेही क्लिक केलं या पोर्शन मध्ये काय ओपन कर? s2.html. बरोबर आहे का नाही? हे झालं क्लायंट साइड, कारण इथं आपल्या लेवलनी मॅनेज करतो. सर्व्हर साइडला तसं नसतं. सर्व्हर साइडला हे काही लिहायला लागत नाही. जस्ट सर्व्हर साइडला क्लिक केलं तर सर्व्हर साइडचे जे काही कोऑर्डिनेट पोझिशन डिटेक्ट झालेले आहे, सॉरी थोडक्यात काय म्हणजे तुम्ही एखादी इमेज लिहिलेली आहे त्याला सर्व्हर साइड मॅपिंग वापरलेले आणि तुम्ही क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर काय क्लायंट साइडवर जे काही तुमचे कोऑर्डिनेट पोझिशन तयार होतात ते कोऑर्डिनेट पोझिशन कुणाला सेंड केले जातात? सर्व्हरला सेंड केले जातात. मग सर्व्हर काय करत? त्या कोऑर्डिनेट पोझिशन मध्ये सर्व्हर मध्ये कुठलं पेज आहे ते पेज रिलेव्हंट पेज तुमचं ओपन होईल. ते रिलेव्हंट पेज काय होईल? ओपन होईल. दिस इज नथिंग बट सर्व्हर साइड मॅपिंग. दिस इज नथिंग बट काय असेल? सर्व्हर साइड मॅपिंग. मग सर्व्हर साइड कसं लिहिलं जातं? सर्व्हर साइड एवढं प्रॅक्टिकली तुम्हाला लक्षात नाही यायचं, पण एक सांगून देतो. सर्व्हर साइड मला लिहायचं असेल कसं लिहायचं? सर्व्हर साइड लिहायचं असेल तर इमेज टॅग हा अँकर टॅग मध्ये टाकला जातो. कुठे टाकला जातो? अँकर टॅग मध्ये टाकला जातो. इमेज टॅग कुठे लिहिला जातो? अँकर टॅग मध्ये लिहिला जातो. रिमेंबर दिस. हे मी काढून टाकतो सगळं. झोप आली असेल तर सांगा, बऱ्याच जण झोप यायला लागलेली. पेस्ट काय केलं? इथं एक इमेज टॅग लिहिला आणि इमेज टॅग लिहिल्यानंतर इथं काहीतरी लिहिलंय, एस्ट्रेप लिहिलेलं आहे, काहीतरी लिहिलेलं आहे a1.html काय असेल. आणि इथं झाल्यानंतर इमेज टॅगला असा एंड दिला तरी चालेल. आणि इमेजचं नाव काय असेल? आपलं लोगो. काय नाव होतं? डॉट कुठलं एक्सटेन्शन कुठलं होतं? logo1.jfif. आणि इथं सर्व्हर साइडला ज्यावेळेस तुम्ही वापरता तेव्हा इज मॅप वापरलं जातं. रिमेंबर दिस. सर्व्हर साइडला मॅपिंग ज्यावेळेस तुम्हाला करायचं इज मॅप वापरलं जातं. कसं लिहायचं ते बघा. इमेज टॅग हा कशात टाकलेला आहे? अख्खा अँकर टॅग मध्ये टाकलेला आहे. लक्षात ठेवा, अख्खा इमेज टॅग कुठे टाकलेला आहे? अँकर टॅग मध्ये. आणि त्यानंतर
तुम्हाला ह्या इमेजवर क्लिक केल्यानंतर ह्याचे कोऑर्डिनेट पोझिशन तुमच्या सर्व्हरला जातात. सर्व्हर फाइंड आउट करून ह्या कोऑर्डिनेट पोझिशनला कुठली इमेज आहे म्हणजे कुठली रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आहे ती रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तुमच्या ब्राउझरला सेंड करत आणि ब्राउझरवर फायनली ती रिलेव्हंट इन्फॉर्मेशन शो झालेली असते. अँकर टॅगचा एंड केलेला आहे आणि ज्या टायमाला क्लायंट सर्व्हर साइड मॅपिंग असेल तर इज मॅप ही व्हॅल्यू लिहायला लागेल. इथं फक्त ते लिहून टाकायचंय, तो त्याच्या लेवलनी मॅच करत आणि सेव्ह केली आणि ब्राउझर ओपन केला. आता बघा इथं पुढे क्लिक केलं बघा ही आले का पेज नॉट फाउंड येणार आहे आता, कारण माझी ती फाईलच ओपन नाही. बघा हे कोऑर्डिनेट पोझिशन दिसलेत का 601 आणि 101 क्लिक केल्यानंतर हे कोऑर्डिनेट पोझिशन कुठे जातात सर्व्हरला जाईल. लक्षात आलं का? हे कोऑर्डिनेट पोझिशन कुठे जाईल सर्व्हरला जाईल आणि ह्या कोऑर्डिनेट मध्ये काय ओपन काय फाईल आहे त्या कोऑर्डिनेट मध्ये कुठला डेटा आहे कुठली रिलेव्हंट इन्फॉर्मेशन असेल ती तुमची प्रोसेस करून सेंड बॅक युअर ब्राउझरला सेंड केलं जाईल. आलं लक्षात. आता सर्व्हर साइड मॅपिंग आपण आता एवढं प्रॅक्टिकली पाहू शकत नाही कारण ह्याच्यासाठी सर्व्हर असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी फक्त इथं दाखवलेलं आहे ऍक्च्युली कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं. फक्त फरक काय एवढा इमेज टॅग कशात लिहिला जातो अँकर टॅग मध्ये लिहिला जातो सर्व्हर साइड आणि ह्याच्यानंतर त्याचा सोर्स. त्यानंतर सर्व्हर साइडला मॅपिंग यूज करायचं असेल तर कुठला वापरतात इज मॅप वापरतात. काय वापरतात इथं इज मॅप. रिमेंबर दिस. आणि अँकर टॅगचा एंड केलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ सर्व्हर साइड मॅपिंग. दिस इज कॉल्ड ॲज अ सर्व्हर साइड मॅपिंग. याला म्हणतात सर्व्हर साइड मॅपिंग. मग सर्व्हर साइड मॅपिंग मध्ये काय केलं जातं बघा इथं त्याचे 3 स्टेप आहे. डिफाइन युअर पिक्सेल लोकेशन. पिक्सेल लोकेशन म्हणजे बघा मी इथं क्लिक केलं की त्याचे पिक्सेल लोकेशन तुमचं आलं. मग पिक्सेल लोकेशन आल्यानंतर काय होईल क्रिएट अ एक्सटर्नल मॅप फाईल. म्हणजे आता ते पिक्सेल लोकेशन फाइंड आउट झालं तर त्या लोकेशनला कुठली फाईल आहे कुठली मॅप करायची कुठला डेटा डिस्प्ले करायचा ती एक्सटर्नल फाईल तुम्ही तयार करा. आणि नंतर इन्सर्ट द स्पेशल ऍड्रेस इनटू द एस्टिमेट डॉक्युमेंट दॅट कंटेन्स युअर सर्व्हर साइड मॅप. नंतर त्याला क्लिक केल्यानंतर जी काय एक्सटर्नल तुमची मॅप फाईल लिहिलेली असेल त्याचे काय रिलेव्हंट ऍड्रेस असेल वगैरे वगैरे जे असेल तर ते तुम्ही काय करा इन्सर्ट करा. म्हणजे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते तुमचं ओपन होईल. पुढे ओपन होईल ती रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तुमच्या ब्राउझर ओपन होईल इनडायरेक्ट. म्हणजे थोडक्यात हा वरचा भाग कळला नसेल तर खाली दिलेले बघा सर्व्हर साइड म्हणजे त्याचा दुसरा अर्थ दिलाय सर्व्हर साइड इमेज मॅप enables web browser to send the original information to a server about where the user click when a image. Very important. काय करतो enable the web browser. वेब ब्राउझर काय करतो तुम्ही ज्याच्यावर क्लिक केलेलं आहे इमेजवर त्याची जी काही पोझिशनल इन्फॉर्मेशन असेल किंवा ही जी काही पोझिशन इन्फॉर्मेशन आहे इथे दिसतंय बघा. मी क्लिक केल्यानंतर ही जी काही पोझिशन इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन कुणाला सेंड केली जाईल सर्व्हरला केली जाईल. आणि मग सर्व्हर काय करत ते बघेल ह्या पिक्सेलला कुठली फाईल आहे ती फाईल तो सर्व्हर बघेल आणि त्यानुसार प्रोसेसिंग करून सेंड बॅक युअर ब्राउझर. मग इथे दिलेलं बघा दिस अलाउज द सर्व्हर टू मेक द पिक्सेल बाय पिक्सेल डिसिजन अबाउट द व्हॉट कंटेंट टू बी रिटर्न इन रिस्पॉन्स. मग ह्या पिक्सेल मध्ये कुठला फाईल लिंक केलेली आहे मग ती फाईल तुमची जे काय असेल सर्व्हर साइड वरून काय केली जाईल प्रोसेस केली जाईल आणि ते त्याचा जो रिस्पॉन्स आहे सेंड बॅक युअर ब्राउझरवर सेंड केला जाईल. रिमेंबर दिस. आलं लक्षात इनडायरेक्टली सर्व्हर साइड मी एवढं प्रॅक्टिकली दाखवू शकत नाही कारण बिकॉज दे आर रिक्वायर्ड द सर्व्हर. मग इथे दिलेले बघा एस्टिमेल कोड फॉर दिस टाइप ऑफ सर्व्हर साइड इमेज मॅपिंग रिक्वायर्ड. काय काय लागतं इमेज टॅग लागतो. इमेज टॅग कुणाच्या आतमध्ये लिहिलं आहे इमेज टॅग टू बी इनसाइड द अँकर टॅग. म्हणजे अँकर टॅगच्या आतमध्ये काय केलेलं आहे इमेज टॅग लिहिलेला आहे आणि इमेज टॅग मध्ये कुठला ऍट्रिब्यूट महत्वाचा आहे इज मॅप. कुठला महत्वाचा आहे इज मॅप. एक्झाम्पल दाखवलेलं आहे एस्ट्रेप मध्ये पाथ काही टाका. नंतर हे सगळं अँकर टॅग मध्ये लिहायचं आणि नंतर सोर्स आणि नंतर तुमचा जो ऍट्रिब्यूट आहे सर्व्हर साइड मॅपिंग असेल तर इज मॅप आणि क्लायंट साइड मॅपिंग असेल तर यूज मॅप. लक्षात आलं टेक्निकली लक्षात आलं मला काय म्हणायचं ते आलं लक्षात आलं मला काय म्हणायचं इनडायरेक्टली. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी उद्या फक्त आज रिवाइज करेन त्या पद्धतीने पण आता टेक्निकली तुम्ही समजून घ्या इनडायरेक्ट. आलं लक्षात का मी सर्व्हर साइड एवढं आता प्रॅक्टिकली दाखवू शकत नाही कारण सर्व्हर साइडला सर्व्हर मला असणं गरजेचं आहे. मी क्लायंट साइड दाखवलेलीच आहे. आलं लक्षात. मग बघा इथं क्लिक केलं त्याचे कोऑर्डिनेट जाणार. इमॅजिन करा हे कोऑर्डिनेट गेले जसं आपण एखादी इन्फॉर्मेशन सबमिट करतो सबमिट केल्यानंतर सर्व्हरला जाते सर्व्हर काय करतो रिस्पॉन्स करतो त्या टाइप गत असली. दिस इज कॉल्ड एज अ सर्व्हर साइड मॅपिंग. म्हणजे लक्षात ठेवा यूज मॅप कुठे वापरतात क्लायंट साइडला आणि इज मॅप कुठे वापरतात सर्व्हर साइडला. लक्षात ठेवा.
कन्सेप्ट कळला मला काय म्हणायचं. तर क्लायंट साइड मॅपिंग आणि सर्व्हर साइड मॅपिंग असे दोन मॅपिंग आहे. हे दोन्ही मॅपिंग खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला हा पार्ट कळला नसेल, समजा सर्व्हर साइड मॅपिंग कळलं नसेल, समजा हे लिहायला, तर हा भाग लिहिला तरी चालेल. हे एवढा भाग दॅट इजचा एवढा लिहिला तरी चालेल. जास्त करून तुम्हाला क्लायंट साइडचा पार्ट तो लिहायचा आहे, तो जास्त महत्वाचा असेल. क्लायंट साइड जास्त महत्वाचा असेल, तो तुम्हाला इम्प्लिमेंट करायचा. आलं लक्षात. क्लायंट साइड जो काय असेल तो जास्त महत्वाचा असेल, तो तुम्हाला इम्प्लिमेंट करायचा. लक्षात आलं मला काय म्हणायचंय.